नमस्कार मंडळी, तुम्ही आज निघाले त्र्यंबकेश्वरला. तिथे मी तुम्हाला दाखवणार आहे कसं ट्रॅव्हल करायचं, तिथे प्लेसेस काय काय आहे आणि आपल्याला काय काय प्रॉब्लेम्स येऊ शकतात तिथे, हे सगळं मी आज तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे. स्टे ट्यून्ड ऑन ट्रॅव्हलिंगचं बघायला गेलं तर मी पकडली होती रात्रीची ट्रेन पकडली होती मुंबईवरून. तुम्हाला ट्रेन CST वरूनही मिळेल, ठाणेवरूनही मिळेल आणि ती ट्रेन डायरेक्ट नाशिकला उतरते. सो पहाटे 4 वाजता तुम्ही नाशिकला उतरता. नाशिक स्टेशनवरून तुम्हाला ऑटो मिळतात, पण ते खूप वेळेत येतात आणि मी सजेस्ट करेन की तुम्ही बसने जा. हार्डली 60 रुपीज 30 रुपीजचं तिकीट आहे. तर पहाटे 4 वाजता उतरलो आणि मंदिर बंद होतं, जसं तुम्ही फोटोमध्ये बघता. मग आम्ही केलं स्नान. जिथे तिथे एक कुंड आहे, तिथे हे सगळे असे आणि त्या कुंडाच्या मागे असंख्य अशा महादेवाच्या पिंडी होत्या. त्यामुळे एकदा आम्ही धुवून स्वच्छ केलं, ते फूल वगैरे सगळे काढले आणि त्याला मस्त अंघोळ घातली आणि करला. जे मी म्हणलं होतं की कुंडामध्ये आम्ही अंघोळ केली, तिथे एक 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवर एक हे कुंड आहे, ते स्वच्छ अंघोळ केली. आणि तिथे प्रथा होती की दिवा वाहायची, ती आम्ही पूर्ण केली आणि मग आम्ही निघालो आमच्या दर्शनाला. तशी बघायला गेलो ती गर्दी खूप कमी होती, कारण आम्ही ऑफ सीझन गेलेलो, त्यामुळे खूप कमी गर्दी आणि म्हणजे पटकन नंबर आला आमचा. 1-2 तासात तर आम्ही फ्री झालो. मी हेच सजेस्ट करेन की तुम्ही ऑफ सीझन जा जर दर्शनाला जाता आणि तुम्हाला चांगलं दर्शन हवं आहे तर ऑफ सीझन जर जातो तर ऑफ सीझन जा. खूप छान दर्शन होतं आणि शांततेमध्ये दर्शन होतं, त्यामुळे काही त्रास वगैरे सहन करायला नाही त्यामध्ये. सो आम्ही फॅमिलीसोबतच गेलेलो, तर खूप छान दर्शन झालं आणि मी बाहेर निघालो. हे काका होते, मोठे होते बिचारे, पण ह्यांनी खूप कमी पैशामध्ये आम्हा तिघांना सुद्धा लावून दिलं चॅनल. आणि मोस्टली नाही लावत तिथे, खूप जास्त पैसे करत बाकीचे, बट ह्यांनी 50च रुपये घेतले आमच्याकडून. आणि आम्ही नंतर ठरवलेलं ब्रह्मगिरी पर्वतावर जायचं. सो हा एंट्रन्स आहे आणि आधी आम्हाला हे ग्रामदैवत आणि आपले गणपती बाप्पा पुजले त्यांनी एंट्रन्सवर. आणि आम्हाला आधी वाटलं की खूप साधं सोपं ट्रेक आहे आणि आम्ही ते चढून जाऊ, बट खूप मोठा असा डोंगर आहे हा. दिसताना खूप लहान दिसतो, पण खूप मोठा डोंगर आहे. लिटरली आम्हाला चढायला 4 तास लागले. आणि तिथून असं आहे की आधी चढावा लागतो डोंगर आणि मग परत उतरावा लागतो. तर हे उतरताना आमचे काही टिपलेले क्षण जे आम्हाला बिलकुल होत नव्हतं पुढे जायला, बट कसं तरी आम्ही पोहोचलो तिथे, जिथे देवी आहेत आणि जिथे उगम आहे नर्मदेचा की नदीचा उगम आहे. ही ती देवी आहे डोंगरावर आणि हे ते मंदिर आहे ब्रह्मगिरीचं मुख्य दर्शन. आणि हा तो उगम आहे, त्याचा फोटो आहे हा. आणि हे देवीचं स्थान होतं, तिथे अलाउड नव्हतं फोटो काढणं. की जेव्हा फोटो काढायला लागले त्यांनी बंद करून टाकलेलं आहे. तर मग हे माझे सगळे दर्शनचे मुमेंट्स आहेत, ते मी कॅप्चर केले. तर खूप छान आहे आणि तुम्ही प्लीज जा. आणि सजेस्ट करते पूर्ण फिरा, डोंगर फिरा. डोंगर ॲक्च्युली खूप कठीण आहे चढणं उतरताना पटकन उतरतं माणूस, पण चढायला खूप कठीण आहे. सो थँक्यू.